संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, मागे जो तुम्हाला थंबनेल दिसत आहे त्यामधल्या अनेक गोष्टी या शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या आहेत. म्हणजे अनेक जण शिक्षक भरतीची वाट बघताय, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये सध्या काय घडत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. म्हणजे याचा अंदाज येईल की नेमकी भरती कधीपर्यंत होऊ शकते. मागे बरेच विषय आहेत त्यामध्ये नाशिक जिल्ह्याची जी किती संस्थांनी नोंदणी केलेली आहे किंवा आमदारांनी मुदतवाढ घेतली या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बघा, सगळ्यात पहिलं जे आहे की पवित्र पोर्टलवरील रोस्टर व जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत असलेल्या त्रुटीबाबत म्हणजे हे जे काही जिल्हा परिषदेने पत्र दिलेलं आहे नाशिकच्या, यामध्ये पवित्र पोर्टलला जे लॉग इनला जाहिरात मंजूर करण्यासाठी खालील यादीमधील संस्थांनी प्रस्ताव सादर केले होते, परंतु प्रस्तावाचे अवलोकन केले असता खालील संस्थांच्या प्रस्तावामध्ये त्रुटीची पूर्तता करण्यासाठी मंगळवार दिनांक 30/6/2026 रोजी सकाळी 10 वाजता माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय नाशिक येथे उपस्थित राहायचे सांगितलेले आहे. की सदर यादीमधील संस्थांनी त्रुटीची पूर्तता न केल्यास तसेच पवित्र पोर्टलमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यापासून प्रलंबित राहिल्यास त्या संस्था जबाबदार राहील. आता किती संस्था आहेत बघा, याच्यामध्ये काय दिलेले आहे की जवळपास किती संस्था आहेत आणि यामध्ये एंट्री लेवलला आहे म्हणजे याला अप्रूव्ह झालेलं नाही. जे अप्रूव्ह येते इथे अप्रूव्ड ते झालेलं नाहीये. का झालेलं नाहीये तर यामध्ये वेगवेगळे कारण दिलेत. एक तर संस्थांनी अद्याप विषयावर माहिती भरलेली नाहीये, म्हणजे विषयानुसार माहिती भरली नाही. संस्थांनी अद्याप एक विषयानुसार विषयामध्ये तफावत असून शासन निर्णयानुसार विषय टाकायला सांगितलंय. त्यानंतर संस्था अंतर्गत वाद हे पण लक्षात घ्या. बरं, ज्या संस्थेचे वाद असतील ते लक्षात घ्या, कारण अशा अनेक संस्थेमध्ये वाद असल्यामुळे 19च्या 22-24च्या भरतीमध्ये अनेक जणांना नोकरीपासून वंचित राहावं लागले. त्यामुळे संस्थेमध्ये कुठल्या वाद आहेत याचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. त्यानंतर संस्थांनी अद्याप विषयानुसार माहिती भरलेली नाही किंवा जिल्हास्तरीय याची चौकशी चालू आहे. वेगवेगळे कारण आहेत. त्यामध्ये आता यामध्ये पण आहेत पोस्ट फॉर वॅकंट अँड रिक्रुटमेंट ॲज पर रोस्टर, वेगवेगळे कारण यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, हे जवळपास 32 संस्था आहेत. या 32 संस्था त्या ठिकाणी अजून नोंदणी झाली नाही. त्यांना किती तारखेला बोलवलंय? मंगळवारी 30 तारखेला सकाळी 10 वाजता माध्यमिक कार्यालय नाशिक येथे त्या ठिकाणी त्यांना यायचंय. त्यांचा काय विषय असेल तो त्या ठिकाणी मिटणार. म्हणजे जवळपास 32 संस्थेचा हा विषय, ज्यांच्या 32 संस्थांनी केल्या नाहीत, पण आता बऱ्याच संस्था ज्या आहेत त्या त्यांनी लॉग इन केलेल्या आहेत, त्यांचे पद जे आहेत ते त्यांनी भरलेले आहेत. फक्त 32 संस्थेचा त्या ठिकाणी विषय आहे. आता किती झालेले आहेत त्याची माहिती आपण काढू, नंतर मी तुम्हाला सांगेलच. आता हे झालं 32 संस्थेचा विषय. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे. मुदत पोर्टलला नोंदणीची मुदत त्या ठिकाणी किती तारीख आहे? 30 तारीख आहे. म्हणजे 30 जून पर्यंत त्या ठिकाणी मुदत दिलेली आहे. परंतु आता काय झालंय की स्थिती म्हणजे आज जे किशोर दराडे आहेत, जे शिक्षक आमदार जे आहेत नाशिकचे, तर यांनी काय केलेलं आहे, एक प्रश्न उपस्थित केलाय. तो प्रश्न कुठला आहे की पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रियेत मुदतवाढ देण्याबाबत. आता नाशिकमधल्या अनेक शाळांची संच मान्यता अद्याप जनरेट झालेली नाही. उच्च माध्यमिक विद्यालयासाठी 2025-26 संच मान्यता ग्राह्य धराव्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत किंवा नाशिक विभागातील उच्च माध्यमिक विद्यालयांना संच मान्यता अजून वितरित झालेल्या नाहीत. त्यामुळे भरती प्रक्रिया रखडलेली आहे. अनेक शाळांची बिंदू नामावली तपासणी प्रलंबित असल्याने पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रियेत तांत्रिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच संच मान्यता व बिंदू नामावली पूर्ण असल्यामुळे रिक्त पदांची अचूक माहिती पोर्टलवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे पात्र संस्था उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची समान संधी मिळत नाही. घाईघाईने जाहिरात प्रसिद्ध झाल्यास अनेक रिक्त पदे जाहिरातीतील समाविष्ट होणार नाहीत व पुढील काळात न्यायालयीन व प्रशासकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक विभागातील सर्व प्रलंबित संच मान्यता व बिंदू नामावली तपासणी पूर्ण होईपर्यंत पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्याची किमान 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी. तसेच सर्व जिल्ह्यातील प्रलंबित कामे पूर्ण करून भरती प्रक्रिया राबवणे शासनाने स्पष्ट निर्देश देण्यात यावे. आता याने पुन्हा काय केलं की 15 दिवसाची मागितली. म्हणजे आता काय होणार की 15 जुलैपर्यंत पुन्हा याला मुदतवाढ जर मिळाली
अशी पण मागणी त्या ठिकाणी एका आमदाराने म्हणजे सत्यजित दादाने 1 जुलैपर्यंत केली होती, सत्यजित तांबे यांनी. आता यांनी परत 15 दिवस मागितले, म्हणजे 15 तारखेपर्यंत याला मुदतवाढ त्या ठिकाणी जर दिली तर पुन्हा 15 दिवस त्या ठिकाणी भरती प्रक्रियेला उशीर होईल. 15 दिवसच नाही, त्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात, त्याला त्या ठिकाणी उशीर होऊ शकतो. आता यानंतर काय झालंय की पहिलं जी 32 संस्थेचे बाकी बऱ्याच जणांनी भरले, आता मुदतवाढ त्या ठिकाणी मागताय. परंतु याच्याशी रिलेटेड एक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे, म्हणजे एक घडामोड घडलेली आहे. कुठली घडामोड आहे? तर कार्यालय जिल्हा परिषद अमरावती यांनी काय केलं की पेसा क्षेत्रातील तात्पुरती कंत्राटी शिक्षक भरती करण्याचं त्या ठिकाणी सांगितलंय. आता कंत्राटी बेसवरती मी आधी सांगितलं की काही जिल्ह्यामध्ये कंत्राटी बेसवरती पदभरती झाल्यानंतर विषय काय येतो की त्या ठिकाणी परत हे लोक कंत्राटीवरचे आंदोलन करून परमनंट करण्यासाठी मागणी करत असतात. आता यामध्ये काय दिलंय की आदेश विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि दिनांक 7/7/23 मधील तरतुदीनुसार ते जिल्हा परिषद अमरावतीद्वारा निश्चित केलेल्या अटी व शर्तीनुसार खालील पात्र उमेदवाराची नियुक्ती 20,000 रुपये प्रतिमाह 20,000 वरती करायच्या ठिकाणी सांगितले. कंत्राटीला 20,000 आहेत आणि जे परमनंट लागलेत त्यांना 16,000 आहेत. विचार करा, यांना 20,000 पगार आणि कंत्राटींना 20,000 आणि शिक्षण सेवकांना 16,000 रुपये. 26-27 म्हणजे प्रतिमाह मानधन तत्वावर 10 महिने, किती महिने? 10 महिने अथवा पवित्र पोर्टलवरील उमेदवार प्राप्त होईल पर्यंत किंवा सन 2026-27 शैक्षणिक सत्र संपेपर्यंत जे आधी घडेल त्याकरिता कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात खालील दिलेल्या पेसा क्षेत्रातील पंचायत समिती धारणे चिखलदरा अंतर्गत जीप शाळेवर करण्यात येत आहे. आता यामध्ये काय दिलेत अट? काही अटी आहेत बघा याच्यामध्ये. काय सांगितलंय? बऱ्याच अटी सांगितल्यात यामध्ये. पहिली जी अट सांगितलेली आहे ती पहिली अट काय सांगितली आहे तर 10 महिने नियुक्ती असणार आहे. 10 महिने असणार आहे. त्याच्यानंतर 10 महिने किंवा शैक्षणिक सत्र म्हणजे मे पर्यंत 1 मे पर्यंत किंवा पवित्र पोर्टलचे शिक्षक येईपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत त्यांना नियुक्त्या दिल्या. कुठल्याही नियुक्त्या या महिन्या 2 महिन्यासाठी दिल्या जात नाहीत, 2-4 महिन्यासाठी दिल्या जात नाहीत. त्या ठिकाणी किमान त्यांना 6 महिने तरी त्या ठिकाणी नियुक्त्या मिळतात. काही झालं तरी 6 महिने तरी होऊ शकतं, कारण आमच्या वेळेस पण असं झालं होतं, 24ला पण 19ला पण किमान 6 महिने तरी आहे. मग जर 6 महिने या ठिकाणी जर होत असेल तर आज धरून चला जून संपलाय, जुलै, म्हणजे जुलै, ऑगस्ट, त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, म्हणजे आता हे झाले जवळपास 6 महिने, म्हणजे डिसेंबर पर्यंत किमान 6 महिने दिले तरी डिसेंबर पर्यंत प्रत्यक्ष नियुक्त्या दिल्या जाऊ शकत नाही. नंतर जानेवारी 31 मार्चला जिल्हा बदलीचा विषय येणार. त्यामुळं याद्या झाल्यानंतर सुद्धा 31 मार्च पर्यंत बदल्या नाहीत, म्हणजे बदल्या होत नाहीत तोपर्यंत भरती त्या ठिकाणी घेतल्या जात नाही, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे शिक्षक संघटना विरोध करतात. त्यामुळे अंदाज घेऊन चला की 6 महिने त्या ठिकाणी ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया राबवली जाऊ शकत नाही, असं एकंदरीत या सर्व गोष्टीवरून आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. आता मानधन वगैरे दिलंय, त्यानंतर इथे काय दिलंय की अजून म्हणजे शेवटचं हे काय अटी आपल्या काही महत्वाच्या नाही आहेत, पण सदर नियुक्ती कंत्राटी तात्पुरते स्वरूपाची सन 26-27 शैक्षणिक सत्राकरता असल्याने, परंतु पवित्र पोर्टलवर उमेदवार प्राप्त होताच किंवा दिनांक 30 एप्रिल 27 म्हणजे मी म्हटलं होतं की 1 मेच्या आधी म्हणजे 30 एप्रिल पर्यंत जे आधी घडेल त्या दिनांकात सदर आदेश संपुष्टात येईल. भविष्यात सेवेत नियमित करण्यास आपणास न्यायिक याचिका दाखल करता येणार नाही, असं सांगितलं. त्यांच्या जे काही अटी आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या काही महत्वाचे अपडेट आपण बघितले. एक तर नाशिक जिल्ह्यातील किती संस्थांनी नोंदणी केली, म्हणजे जे नोंदणी बाकी आहेत ते 32 आहे.
नोंदणी झालेली आकडेवारी आपल्याकडे नाही, परंतु नोंदणी जे ज्यांना हे केलेलं आहे त्रुटीमधले ही 32. आमदारांची मुदतवाढीची मागणी त्या ठिकाणी आपण बघितली. कंत्राटी शिक्षक भरतीला सुरुवात, मग पवित्र पोर्टलला कधी सुरू होणार यावरती तुम्ही विचार करू शकता. तुम्हाला काय वाटतं की प्रत्यक्ष पवित्र पोर्टलला केव्हा भरती होऊ शकते, केव्हा सुरू होईल, तुमचा काय अंदाज आहे तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मला काय वाटतं हे मी तुम्हाला पुढच्या 15 दिवसामध्ये सांगेल की भरतीची जाहिरात कधीपर्यंत येईल आणि कधीपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. तुम्हाला काय माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.